नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे प्रतिशोध. लेखन संदीप मुनगेकर. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. संध्याकाळपासून त्या परिसरात जोरदार पाऊस पडत होता. धारदार वारे एका पाठोपाठ एक त्या पहाडाचे अजस्त्र कडे कापून काढत होते. पावसाच्या प्रचंड आवेगापुढे दरडी आणि मोठमोठाली खडके काड्या कपाऱ्यातून निसटून अवखळपणे नदीपात्रात जलसमाधी घेत होत्या. हळूहळू गहिऱ्या काळोखाने आपल्या कराल कवेत त्या परिसराला सामावून घेतले होते. आकाशात कृष्ण पक्षाची चंद्राची बारीकशी कोर उगवली होती, जी साहजिकच त्या परिसरात प्रकाश देण्यासारखी पुरेशी नव्हती. आणि या अशा मिट्ट गहिऱ्या काळोखात त्या पठाराच्या पायथ्याशी एक मोटार कच्च्या पक्क्या रस्त्यावरून वेगात वर चढत होती. एका क्षणी ती पठाराच्या एका अंधारलेल्या कोपऱ्यात जाऊन थांबली आणि त्या गाडीवरून हातात कुदळ आणि पहार घेतलेल्या दोन आकृत्या बाहेर पडल्या. त्यांनी मोटार गाडीची मागील डिक्की उघडली आणि त्यातून त्यांनी एक प्लास्टिकमध्ये गुंडाळून ठेवलेलं काहीतरी मानवासारखं बाहेर काढलं. आणि हळूहळू ते दोघेही हातातील कुदळ पहारीने खड्डा खोदू लागले. नांदुर्णी गाव तसं आड बाजूला, पण त्याला हवी तशी बदली मिळाल्यामुळं यातच त्याला समाधान वाटत होतं. गावात एक पोस्ट ऑफिस होते. सकाळी 7 ते 10 पर्यंत किरकोळ दैनंदिन कामे असायची. त्यानंतर दिवसाचा पूर्ण वेळ कसा घालवावा यासाठी हल्ली तो काहीतरी विरंगुळा शोधत होता. रतनलालचे किराणा मालाचे दुकान शेजारीच होते. कधी कधी अधूनमधून फावल्या वेळेस तो तिथे जाऊन बसत होता. बारीक खोलवर डोळे गेलेला रतनलाल तसा महाकंजूस माणूस. पैन पै जोडून उदास भविष्याची स्वप्न बसल्या बसल्या बघायचा. अशा या रतनलालच्या दुकानात त्याचे वरचेवर येणे जाणे चालूच होते. एका संध्याकाळची गोष्ट. गावात अंधार पसरला गेला होता. दुकानात रतनलाल मेणबत्तीच्या उजेडात जुने वर्तमानपत्र वाचत बसला होता. काही किरकोळ वस्तू खरेदी केल्यानंतर पैसे देण्यासाठी तो गेला आणि पलीकडून एक गोरा पान हात पुढे आला. त्या अंधुकशा काळोखात मेणबत्तीच्या अल्प प्रकाशात त्याची नजर तो सुंदर चेहरा मनात साठवून घेण्यासाठी धावू लागला. आणि अनपेक्षितपणे ती नजर सुद्धा त्याच्यात काहीतरी शोधू पाहत होती याची तीव्र जाणीव त्याला झाली. हळूहळू ती आत दुकानात वळली. इतक्या जहाल सौंदर्याला डावलून रतनलाल सारख्या कवडीचुंब इसम असा अरसिक कसा काय असू शकतो? त्याच्या मनात विचार आला. जाऊ दे. पण इकडे त्याला लज्जोकडून भरपूर प्रतिसाद मिळू लागला. वेदक आणि गहऱ्या नजरा, गर्भित इशारे, बेधडक आणि तरीही तितकाच अस्वस्थ करणारा वावर. आणि यावर कहर म्हणजे तिच्या हल्ली वाढलेल्या मादक नजाकती. कधी कधी त्याला वाटू लागलं, हे सगळं चूक आहे, हे सर्वार्थाने नैतिक नाही. तर कधी कधी त्याच्या सरळ उलट. संधी मिळाली तर तिचे सुवर्ण संधीत रूपांतर कर. सर्वच सज्जन नसतात. पकडले जाण्याच्या भीतीने सुद्धा अनेक जण आलेली संधी नाकारतात. असले विचार हल्ली उसळी मारू लागले होते. दुर्दैवाने त्याच्या अंतर्मनावर वासना विजयी ठरली. त्या रात्री लज्जो त्याला भेटण्यासाठी आली. या गावापासून खूप दूर कुठेतरी, जिथं आपल्या दोघांना ओळखत नाही, अशा ठिकाणी पळून जाऊ आणि लग्न करू आणि तिथेच राहू, असा काहीतरी विचार तिच्या मनात हल्ली येऊ लागला होता. आणि तो नेहमीप्रमाणे तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता. खरं तर असं सहजच घडू शकले असते, पण एक मोठा जहरी काटा त्यांच्या वाटेत होता.
रतनलाल, आणि तो मुळासकट काढून फेकता आला तर? आयुष्यभर तहानभूक आठवत कवडी चुंबकासारखं आयुष्य जगलेल्या त्या किडमुड्या रतनलालचा प्रतिकार तरी कसा असेल एवढा? मोजून 5च मिनिटात त्याच्या श्वासाची नाडी हरवून गेली. 6व्या मिनिटाला त्याचे डोळे गारगोटीसारखे खाचेतून बाहेर आले आणि जीभ बाहेर लोंबू लागली. रात्रीचे 11 वाजले होते. रतनलालच्या मृतदेहाला या जगातून नाहीसे करणे भाग होते. एका कपड्यामध्ये त्याच्या मृतदेहाला लज्जो गुंडाळत होती. पोस्ट ऑफिस समोर एक सरकारी जीप गेली कित्येक दिवस पडून उभी होती. तिच्या चाव्या हल्ली ऑफिसात असतात. ती जीप सुरू केली. इंधन 50 किलोमीटर जाईल एवढं होतं. पाठीमागच्याच डिक्कीत रतनलालच्या मृतदेहाला टाकला आणि तो गावाबाहेरच्या टेकडीच्या दिशेने निघाला. धोवाधार पाऊस. माती बरीच भुसभुशीत झाली होती. अर्ध्या तासात चांगला 3-4 फूट खोल खड्डा खोदून झाला आणि पुढच्या क्षणाला रतनलाल त्यात कायमचा विसावला. लज्जो आणि त्याचे दिवस आणि रात्री सुखासुखी जात होते. दिवसा जरी सर्व काही आलबेल असले तरी रात्रीच्या उधाणात व्याभिचाराला ऊत येत होतं. असे 2-1 महिने पार पडले. परंतु त्या रात्रीची ही घटना मात्र त्यांच्या सुसाट चाललेल्या गाडीला थेट लाल दिवा दाखवून देण्यासाठी घडली असावी. काल रात्रीच्या उमगात मध्यरात्र प्रसंवली जात होती. बेभान थंडी पसरली होती आणि रात्रीच्या या अकाल समयी खिडकीवर थाप पडली. कोणीतरी मुद्दाम जोरजोरात खिडकी दार ठोठावत होतं. नाईलाजाने लज्जो शेजारी झोपलेला तो उठला आणि बाहेरच्या हालचालीचा कानोसा घेऊ लागला. कोणीतरी आपल्या धारधार नख्या लोखंडी पट्टीवर घासत असावं असा एकच विचित्र आवाज कानावर पडत होता. हिम्मत करून त्याने दार उघडलं. बाहेर रतनलाल उभा होता. अस्ताव्यस्त धूळ मातीने माखलेला, धुळीत बरबटलेला चेहरा. आधीच किडमुड्या असलेल्या त्याच्या शरीराला ओढून तो काळकुट्या पायावर धडपड करत उभा होता. उजेडात त्याच्या खोल गेलेल्या डोळ्यातून पांढऱ्या शुभ्र खाचा दिसत होत्या आणि सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे त्याची नखे ही अमानवी पद्धतीने धारदार लांब वाढलेली दिसत होती. इतका वेळ बंद असलेला दाराचा अडसर दूर झाल्यावर त्याच्या मातकट चेहऱ्यावर छद्दी हास्य फुटले. तो खदा खदा हसू लागला. त्याच्या डोळ्याच्या खाचातील खोल गेलेली नजर काहीतरी शोधू लागली. आतल्या खोलीत लज्जो झोपली होती. त्याने आपल्या हाताच्या एका फटकाऱ्यात त्याला झोपवलेच. एकच ताकदीने मारलेल्या पंजाच्या फटकाऱ्यात त्याची पूर्ण पाठ सोलून निघाली. कपडे फाटले आणि तो जमिनीवर मुश्किलीने श्वास घेण्यासाठी तडफडू लागला. हळूहळू रतनलाल आत शिरला. अर्धवट झोपेच्या ग्लानीत असलेल्या लज्जोला कदाचित थोडीफार जाग आली असावी. तिचे डोळे भिरभिरू लागली. पुढच्या क्षणाला तो तिच्या शेजारी ओणवा झाला. कचकन धारधार सुरीने कोवळी काकडी कापल्यासारखं त्याची धारधार नखे तिच्या गोऱ्या पान लयबद्ध कटी प्रदेशावरून फिरू लागली. तिनेच हळूवार डोळे उघडले. दाढी केसांची जंजाळ वाढवून शरीराला एका प्रकारे अनामिक दुर्गंधी सुटलेला रतनलाल तिला शेजारी बसलेला दिसला. ती अर्धवट झोपेत कसायाच्या तावडीत मान सापडलेल्या शेळीसारखी ओरडत उठली, पण प्रतिकार व्यर्थ होता. रतनलालने ती धारधार नखे तिच्या ओटीपोटात घुसवली. रक्ताचे ओघळ जमिनीवर वाहू लागले आणि तो नराधम रतनलाल त्यानंतर ते रक्त प्राशन करण्यासाठी बहुधा जमिनीवर ओनवा झाला. सोड सोड, चाव दे आम्हाला, आम्हाला माफ कर. जोरजोरात झोपेत ओरडत असलेला त्याला पाहून लज्जो उठली. कदाचित भयंकर स्वप्न पडले गेले होते, कारण दारं बंदच होती. लज्जो सुद्धा व्यवस्थित दिसत होती आणि रतनलालचे तिथे कोणतेही अस्तित्व दिसून येत नव्हतं. आदल्या रात्री असे भयानक स्वप्न पडले असल्याने त्याला दुसऱ्या दिवशी
सकाळपासून एकंदरीत वातावरण उदास आणि धुसर वाटत होतं. तेवढ्यात रतनलालच्या घरातून काही टाय सूट घातलेली माणसं बाहेर पडताना दिसली. आता ही कोण? तर कवडी चुंबक रतनलालने स्वतःचा 10 लाखाचा जीवन विमा उतरवला होता आणि तो दावा सिद्ध करण्यासाठी रतनलालच्या विधवेने म्हणजे लज्जोने त्यांना बोलावले होते. किती मूर्खपणा आहे हा. आता रतनलालच्या विम्याचे पैसे हवे असतील तर अगोदर रतनलाल कसा मेला हे सिद्ध करायला लागेल. साहजिकच पोलीस चौकशी करणार आणि इतका दिवस लपून ठेवलेला बनाव उघडा पडणार. आपण दोघेही अडकणार. त्याने लज्जोला रागात म्हटले, मला काही माहीत नाही. आयुष्यभर मेल्याने मला दुःखात ठेवले. हौस मौज पुरवली नाही की 4 दागिने अंगावर घातले नाही. निदान आता तरी मला सुखाचे 4 दिवस जगू द्या, लज्जोने प्रत्युत्तर दिले. दुर्दैवाने असं काही झाले नाही. ज्या भयानक अस्तित्वाची चाहूल रतनलालने त्याला स्वप्नात दाखवली त्यापेक्षाही जास्त प्रमाणात वास्तवात हल्ली तो लज्जोसमोर वावरू लागला. स्वप्नभास, विचार आणि वास्तव यात तो तिला जहरी छळू लागला. लवकरच तिचे मानसिक संतुलन बिघडले. स्वप्नात रतनलालने केलेल्या मारहाणी आणि जखमांच्या खुणा वास्तविक जीवनात तिच्या अंगावर उमटू लागल्या. तिच्या गोऱ्यापान देहावर क्रूरतेची छाया स्पष्टपणे दिसत होती. तिला दिवस रात्र भान राहत नव्हते. कायमच ती वेड्यासारखी वागू लागली. गावातल्या लोकांना वाटू लागले पती गेल्यामुळं दुःख तिला सहन झालं नसावं. तिची रवानगी जिल्ह्याला वेड्याच्या इस्पितळात झाली. पश्चातापाचे ढग हल्ली जास्तच गडद होऊ लागले होते. त्यात हल्ली रतनलाल स्वप्नातला पाठलाग सोडून बिनधास्तपणे वास्तविकतेत प्रकट होऊ लागला. अगोदरच रतनलालच्या गायब होण्यामागे त्याचा हात असावा असा संशय लोकांना होता. तो त्याच्या विचित्र वागणुकीमुळे हल्ली दृढ होऊ लागला. त्या रात्री काहीतरी ठरवून या प्रकरणावर कायमचा पडदा टाकायचा असा निर्णय घेतला. तो त्या टेकडीवर गेला. रतनलालचे प्रेत जिथं गाडलं होतं ती जागा तो आता उकरू लागला आणि बऱ्याच प्रयत्नानंतर ती जागा उकरण्यात त्याला यश आलं. रतनलालच्या हाडामांसाला ठिकठिकाणी गळती लागली होती. रात्रीच्या चंद्रप्रकाशात रतनलालचा निस्तेज चेहरा अधिक पांढरा फटक दिसू लागला होता. त्याच कलेवर अजूनही आहे तिथेच निपचित पडली आहे याची खात्री होत गेली. तेवढ्यात अचानक त्या हाडांच्या सापळ्यातून करकरणारा एक हात बाहेर आला आणि त्याने त्याच्या पायाला गठ्ठ जखडून ठेवले. त्या जीवघेण्या पकडीतून सुटण्यासाठी कितीतरी वेळ तो प्रयत्न करत होता. कितीतरी वेळा हातातील पहारीचे प्रहार त्याने त्या सापळ्यावर केले. सगळेच व्यर्थ. बहुतेक प्रहार त्याच्या पायावर झाले होते. रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या आणि यावर कहर म्हणजे शेजारच्या एका खडकाला टेकलेला रतनलाल जहरी हास्य हसत होता. लांबूनच कोणीतरी आपला पाठलाग करत आहे याची शंका त्याच्या मनात आली. ती शंका खरी ठरली. दुरूनच हातात बंदुका घेतलेल्या 4 पोलिसांचे पथक गस्ती कुत्र्यांसोबत त्याच्या मागावर होते. दुरूनच त्यांच्या विजेरीतून येणारे लांब प्रकाश झोत त्याच्या चेहऱ्यावर येत त्याचे डोळे दिपू लागले. विमा प्रकरणात पोलीस तक्रार झाली असावी आणि या प्रकरणात मुख्य संशयित म्हणून त्याच्यावर पोलिसांनी पाळत ठेवली असावी. हातात बेड्या पडलेला तो जड पावलांनी हळूहळू पोलिसांच्या गाडीत जाऊन बसला. दूर एका कोपऱ्यात उभा राहून रतनलाल छद्दीपणे त्याच्यावर हसत होता आणि त्याच्यासोबत सगळा शिवारही हसत होता. कोणीतरी खरंच सांगितले आहे, एक वेळ कॅन्सर बरा होऊ शकतो, पण अनैतिक संबंधाचा शेवट कधीच बरा होऊ शकत नाही. गाडी वेगात पुढे जात होती.
गडद काळ रात्रीसारखे खडतर आयुष्य हळूहळू त्याच्या जीवनात प्रवेश करत होते.